अख्ख्या मंत्रिमंडळाला ज्याची आस लागून होती अशा पालकमंत्री पदाची यादी अखेर जाहीर झाली आहे। हा व्हिडिओ संपूर्ण पाहून झाल्यानंतर तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर आता पाहूयात, यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोलीचं पालकमंत्री पद हे असणार आहे, तर त्यांच्यासोबत आशिष जयस्वाल हे सहपालकमंत्री असणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बीड आणि पुण्याचं पालकमंत्री पद देण्यात आलंय। तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई शहर आणि ठाण्याचे पालकमंत्री असणार आहेत। आदिती तटकरे रायगडचे पालकमंत्री असणार आहेत। चंद्रशेखर बावनकुळे नागपूर आणि अमरावती, राधाकृष्ण विखे पाटील अहिल्यानगर, हसन मुश्रीफ वाशिम, चंद्रकांत पाटील सांगली, गिरीश महाजन नाशिक, गणेश नाईक पालघर, गुलाबराव पाटील जळगाव, संजय राठोड यवतमाळ, उदय सामंत रत्नागिरी, जयकुमार रावत धुळे, पंकजा मुंडे जालना, अतुल सावे नांदेड, अशोक उईके चंद्रपूर, शंभूराज देसाई सातारा, शिवेंद्रराजे भोसले लातूर, माणिकराव कोकाटे नंदुरबार, जयकुमार गोरे सोलापूर, नरहरी झिरवाळ हिंगोली, संजय सावकारे भंडारा, संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर, प्रताप सरनाईक धाराशिव, मकरंद जाधव बुलढाणा, नितेश राणे सिंधुदुर्ग, आकाश फुंडकर अकोला, बाबासाहेब पाटील गोंदिया, पंकज भोयर वर्धा आणि परभणीचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर हे असणार आहेत। तर इकडे मुंबई उपनगराला 2 पालकमंत्री आहेत, एक म्हणजे आशिष शेलार आणि सहपालकमंत्री म्हणून मंगल प्रभात लोढा हे कामकाज पाहणार आहेत। तसेच कोल्हापूरला देखील 2 पालकमंत्री आहेत, एक म्हणजे प्रकाश आबिटकर आणि दुसरे म्हणजे सहपालकमंत्री ते म्हणजे माधुरी मिसाळ। बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।